विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण विलिनीकरण सिद्धांत बघणार आहोत. लॉर्ड डलहौसीने जो विलिनीकरण सिद्धांत अंमलात आणला आणि भारतातील बरेच राज्य विलीन केले. ही कूटनीतीची साधनं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने साम्राज्य विस्तार जो भारतभर ब्रिटिशांनी केला त्यापैकी हे एक तत्व आहे विलिनीकरणाचं तत्व. त्यांचं जे धोरण होतं डिवाइड अँड रूल, त्या पद्धतीनेच त्यांनी सगळ्यांना विभागामध्ये विभागणी केली. छोट्या 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 तुकड्यांमध्ये त्यांनी विभागणी केली आणि हळूहळू एक 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 राज्य त्यांनी नष्ट करायला सुरुवात केली. या पद्धतीची एक पद्धतशीर अशी योजना आखून, जसं तैनाती फौज पद्धती आपण बघितले तर तैनाती फौज पद्धतीमध्ये सुद्धा हेच आहे की भारतीय राज्यांना त्यांनी डिवाइड केलं, त्यांची विभागणी केली, त्यांना याची जाणीव करून दिली की तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही एकत्र नाही. आणि त्यामुळे प्रत्येक राजाला असं वाटायला लागलं की माझं राज्य म्हणजे स्वतंत्र राज्य. आणि त्यामुळे स्वाभाविकच ब्रिटिशांनी त्यांच्यामधली ही भावना जागृत केल्यामुळे आणि राजा म्हणून त्यांच्यामध्ये असं म्हणता येईल की त्यांना अशा पद्धतीचा देखावा दाखविला गेला की जणू काही त्यांच्या अंगात हवा भरल्यासारखी हवा त्यांनी भरून दिली. आणि हळूहळू हळूहळू हवा जेव्हा काढली तेव्हा त्या राजांच्या लक्षात आलं की अरे आपण तर आता गुलाम झालो आहे. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात या बाबी राबविलेल्या आपल्याला दिसून येतात. आता विलिनीकरणाचं तत्व हे काही एकदम लागू केलं असं नाही. यापूर्वी सुद्धा राज्य विलीन करण्याची पद्धती होती किंवा विलीन केल्या गेली. तिकडे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, त्यांना प्रदेशाची गरज होती, त्याचबरोबर मालाची गरज होती आणि औद्योगिक जे त्यांचे यंत्र होते त्यांना सगळ्या कच्च्या मालाची फार गरज होती. आता वसाहती वाढवणे आणि ज्या वसाहती आहेत तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करून तिथला सगळा कच्चा माल आपल्या देशात नेणे हा ब्रिटिश कंपनीचा आता उद्देश झाला. आणि आता कंपनी सरकारने एक नियम केलेला होता. या विलिनीकरणाच्या संदर्भात आपण बोलतो आहे. या विलिनीकरणाचा किंवा विलिनीकरण तत्वाचा प्रणेता डलहौसी आहे असं नाही, त्यापूर्वी सुद्धा या बाबी झालेल्या दिसून येतात. 1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी एक धोरण जाहीर केलं, जे धोरण तुम्हाला इथे दिसते. 1834 मध्ये हे धोरण जाहीर केलं. नियंत्रणाखालील राज्यांच्या बाबतीत, त्या धोरणामध्ये नियंत्रणाखालील राज्यांच्या बाबतीत, नियंत्रणाखालील म्हणजे ज्यांना जिंकलेलं आहे किंवा ज्यांच्या गळ्यात तैनाती फौज अडकवलेली आहे, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहे, असे राजे आणि जे नियंत्रणात आहे ब्रिटिशांसोबत ज्यांनी तह केला आहे आणि ब्रिटिशांचं वर्चस्व स्वीकारलेलं आहे, कधी कधी पेन्शन घेतो आहे, अशा पद्धतीचं जे आहे अशांच्या बाबतीत नियंत्रणाखालील असं म्हटलेलं आहे. नियंत्रणाखालील राज्यांच्या बाबतीत कायदेशीर वारसाचा मृत्यू झाल्यास, एखादं राज्य तैनाती फौज स्वीकारून नियंत्रण स्वीकारतो आहे ब्रिटिशांचं, आता त्या राज्याचा जो वाली आहे तो कोण आहे, त्याचा वारस. पण एखाद्या राज्याला कायदेशीर वारसच नसेल असेल तरी आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर राजा काय करतो, दत्तक घेतो. त्यामुळे दत्तकाची परवानगी हा नियम न समजता, बघा काय म्हटलेलं आहे, नियंत्रणाखालील राज्यांच्या बाबतीत कायदेशीर वारसाचा मृत्यू झाल्यास किंवा वारसच नसल्यास दत्तकाची परवानगी नियम न समजता, म्हणजे दत्तक घेणे हा काही नियम नाही आहे. कोणीही दत्तक घेऊ शकतो, तो त्याच्या धार्मिक कार्यासाठी तो घेऊ शकतो, पण राजकीय कार्यासाठी तो दत्तक घेऊ शकत नाही किंवा तो नियम नाही. नियम काय आहे, ब्रिटिशांनी जर परवानगी दिली तर त्याला दत्तक मानता येईल राज्याच्या विकासासाठी किंवा राज्य चालविण्यासाठी. नियम वाचू काय म्हणतो, नियंत्रणाखालील राज्यांच्या बाबतीत कायदेशीर वारसाचा मृत्यू झाल्यास दत्तकाची परवानगी नियम न समजता अपवाद म्हणून देण्यात यावी. अशी अनुमती देणे म्हणजे कंपनीची कृपाच मानली जावी. म्हणजे काय की कंपनी नियम आहे म्हणून त्यांना दत्तकास मंजुरी देते असं नाही. कंपनी ही त्या राजावर कृपा करते
आणि म्हणून त्याला दत्तक देते. अन्यथा असा कुठला नियम नाही की त्याला दत्तकास प्रत्येक दत्तकाला मान्यताच दिली गेली पाहिजे, असं काही जरुरी नव्हतं. हे कधी स्पष्ट केलं त्यांनी? 1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी असं स्पष्ट केलेलं होतं. पण ज्या राजांना औरस पुत्र नव्हते त्यांनी अनेकदा कंपनीला विनंती केली आणि कंपनीनेही ती विनंती मान्य केली आणि ते इंग्लंडला ते प्रकरण पाठविण्यात आले, तिथून मान्यता पण मिळाली, असं झालं, होत राहिलं. पण जेव्हा डलहौसी सत्तेमध्ये आला त्यावेळेला त्याने हे जे नियम आहे 1834चा हा दाखवायला सुरुवात केली आणि दत्तक विधानाची अंमलबजावणी त्याने करायला सुरुवात केली आणि राज्य विलीन करायचे, खालसा करायचे हे धोरण त्याने अवलंबिलं. म्हणून त्याला विलिनीकरणाच्या तत्वांची अंमलबजावणी असं म्हटलेलं आहे. आता विलिनीकरणासाठी कुठले कुठले तत्व वापरल्या जातात किंवा कुठल्या कुठल्या तत्वानुसार राज्य खालसा केल्या जाते? विलिनीकरण तत्वांची अंमलबजावणी. पहिलं तत्व जे आहे ते हे आहे की दत्तक तत्व लागू करणे किंवा दत्तक वारसा लागू करणे. आता दत्तक प्रकरण म्हणजे एखाद्या राजाला मुलगा नाही किंवा औरस पुत्र नाही, तो काय करतो? सरळ सरळ दत्तक घेतो आणि दत्तक घेऊन आपले अधिकार, आपलं राज्य त्याला सोपवतो. म्हणजेच राज्य हे कंटिन्युअसली पुढे चालू राहतं. आता डलहौसीचं म्हणणं आहे की असं नाही होणार यापुढे, कारण की कंपनीने आत्ताच काय म्हटलं, इथे जे आपण आता बघितलं, काय म्हटलं कंपनीने की 1834 नुसार कंपनीच्या संचालकांनी हे धोरण जाहीर केलं की अपवादात्मक दृष्ट्याच दत्तक विधानाला अनुमती देण्यात येईल, सरसकट हा काही नियम समजू नये. नाही का? म्हणजे दत्तक वारसाला किंवा एखाद्या दत्तकाला अनुमती द्यायची असेल तर ती कंपनीची इच्छा राहील, सरसकट नियम म्हणून सगळ्यांना दत्तक विधान लागू करणार नाही. आता जेव्हा डलहौसीने 1848 मध्ये साताराचं राज्य त्याने खालसा केलं. आता झालं असं की साताऱ्याला औरस पुत्र नव्हता, म्हणजे साताऱ्याचा औरस वारस नव्हता आणि त्यामुळे साताऱ्याचं राज्य जे होतं त्याने खालसा केलं. 1848 मध्ये साताराचं केलं, 1849 मध्ये जैतपूर संबळपूरचं केलं, ओरछाचं केलं 1849 मध्ये, यांचं राज्य त्याने खालसा केलं. 1848 मध्ये साताराला वारस नाही, छत्रपतीची जी गादी आहे त्याला वारस नाही, या सबबीखाली त्याला हे दत्तक विधान लागू झालं. तिथला जो शासक होता प्रताप सिंह याचा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे औरस वारस राहिला नाही आणि त्यामुळे डलहौसीने ते साताऱ्याचं राज्य खालसा केला. 1849 मध्ये जैतपूर, संबळपूर आणि ओरछा यांच्याही बाबतीत असंच झालं आणि तिथेही दत्तक वारस नाही आहे, म्हणजे औरस वारस नाही आहे. या सबबीखाली जैतपूरचं, संबळपूरचं आणि ओरछाचं राज्य त्यांनी विलीन करून घेतलं किंवा खालसा केला. त्याचबरोबर बघाटमध्ये सुद्धा असंच झालं. 1850 मध्ये बघाटमध्ये सुद्धा हीच बाब पुन्हा रिपीट झाली. तिथेही औरस वारस नाही. या सबबीखाली 1850 मध्ये बघाटचं राज्य सुद्धा विलीन करण्यात आलं किंवा खालसा करण्यात आलं. याला खालसा धोरण पण म्हणतात किंवा विलिनीकरण पण म्हणतात. 1852 मध्ये उदयपूरचं राज्य अशाच पद्धतीने खालसा केल्या गेलं. अशाच पद्धतीचं राज्य झाशीचं होतं, अशाच पद्धतीचं राज्य नागपूरचं होतं. नागपूरचं राज्य सुद्धा त्यांनी खालसा केलं. रघुजी तिसरा हा सत्तेमध्ये होता, तो मृत्यू पावला आणि त्याला मुलगा नव्हता आणि म्हणून 1853 मध्ये नागपूरचं राज्य खालसा केल्या गेलं. झाशीचंही तसंच होतं. गंगाधरराव पंत नेवाळकर यांना सुद्धा औरस पुत्र नव्हता आणि त्यामुळे झाशीचं राज्य त्यांनी खालसा केलं. मग राणी लक्ष्मीबाईने जो दत्तक पुत्र घेतलेला होता त्याला मान्यता दिली नाही ब्रिटिशांनी आणि त्यामुळे झाशीचं राज्य सुद्धा खालसा केलं गेलं 1853 मध्ये. अशा पद्धतीने दत्तक तत्व लागू करून ज्या राज्यांमध्ये औरस म्हणजे लीगल प्रत्यक्ष राजाचा मुलगा नसणे
या अर्थाने आलेला आहे औरसपुत्र. औरसपुत्र नसल्यामुळे दत्तकाला मान्यता द्यायची किंवा नाही द्यायची हे ब्रिटिश ठरवू लागले. आता ब्रिटिशांनी जेव्हा हे ठरवलं त्यावेळेला सरसकट त्या डलहौसीला तर यांचं राज्यच नष्ट करायचं होतं, यांचं राज्यच खालसा करायचं होतं. आता त्यांचं म्हणणं हे होतं की राजा ही पदवी तुमची आहे, तुमच्या मुलाला ती कशी मिळेल, नाही का? मुलाला म्हणजे दत्तक मुलाला, ती काही त्याला लागू पडत नाही. त्याला दत्तक कशासाठी घेतल्या गेलं तर त्याला दत्तक धार्मिक कार्यासाठी घेतल्या गेलं. अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन ब्रिटिशांनी केलं आणि ब्रिटिशांनी या राज्यांना खालसा केलं. ब्रिटिशांच्या नियतीमध्ये खोट होतीच, त्यांना हे राज्य आपल्या ताब्यात घ्यायचेच होते, राजांचं पद नष्ट करायचंच होतं आणि त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांनी दत्तक विधान लागू केलं आणि त्यानुसार हे राज्य खालसा केलेले आपल्याला दिसून येतात. पेशव्यांचंही राज्य याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला. पेशव्यांचंही राज्य खालसा केलं. त्या पेशव्याला म्हणजे बाजीराव दुसऱ्याला उत्तर भारतात राहण्यासाठी मजबूर केल्या गेलं. झाशीचं राज्यही अशाच पद्धतीने खालसा केल्या गेलं. असे राज्य खालसा केल्या गेले आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर आणि राजांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली. दुसरं जे तत्व होतं जे राज्य खालसा करण्यासंदर्भातलं ते असं होतं की कंपनीचं कर्ज न फेडल्यास, जर एखाद्या राज्याने कंपनीचं कर्ज फेडलंच नाही तर तेही राज्य नष्ट करण्यात यावं किंवा खालसा करण्यात यावं. कंपनीचे कर्ज न फेडल्यास, आता कंपनीचं कुठलं कर्ज, नाही का? कंपनीचं कुठलं कर्ज तर कंपनीने राजांना, देशी राजांना तैनाती फौज दिलेली होती आणि तैनाती फौजेच्या मोबदल्यात देशी राजांना त्यांच्या संरक्षणाच्या मोबदल्यात आणि ते सैन्य जे त्याच्या राज्यामध्ये ठेवले होते त्याच्या मोबदल्यात, म्हणजे देशी राजाच्या संरक्षणाच्या मोबदल्यात, त्याचबरोबर तैनाती फौज तुम्ही स्वीकारली आहे आणि ती तुमच्या राज्यात वास्तव्याला आहे, त्या मोबदल्यात कंपनीला दरवर्षी पैसे द्यायचे होते. अनेक राजे असे होते की ते पैसे ते देऊ शकले नाही, मग त्याचं रूपांतर कर्जात झालं. म्हणजे एक प्रकारचं कंपनीचं कर्ज देशी राजांवर झालं. आता देशी राजे हे कर्ज न फेडू शकल्यामुळे काय झालं की जसा निजाम उदाहरण घेऊ, निजामाकडून कंपनीला 1.5 कोटी रुपये येणे बाकी होते. त्याने तैनाती फौज स्वीकारली होती ना, त्यामुळे 1.5 कोटी रुपये येणे त्याच्याकडे बाकी होते आणि म्हणून कंपनीने काय केलं की वऱ्हाडचा जो पूर्ण प्रदेश आहे त्या 1.5 कोटीच्या मोबदल्यात वऱ्हाडचा पूर्ण प्रदेश निजामकडून हिसकला. काय करू शकला निजाम तर काही नाही, त्याला काही करण्यासारखं नव्हतंच, कारण की त्याच्याकडे सैन्य नाही. सैन्य कोणाचं? इंग्रजांचं. तैनाती फौज स्वीकारली आणि स्वतःचं सैन्य त्यांनी घरी पाठवून दिलं आणि त्यामुळे आपोआपच कंपनीचं सैन्य कंपनीचे आदेश मानतील. राजा जो होता किंवा निजाम जो होता, आता निजामाकडे स्वतःचं सैन्य नाही आणि त्यामुळे तो लढू शकत नाही. अशा पद्धतीने गुलामीची जाणीव निजामाला झाली. केवळ निजामच नाही तर बाकीच्या राजांना सुद्धा झाली. हे एक तत्व त्यांनी लागू केलं की कंपनीचं कर्ज न फेडल्यास त्यांचा प्रदेश घेऊन टाकायचा आणि आपल्या राज्यात तो विलीन करायचा. तिसरं तत्व, शासन व्यवस्था विस्कळीत असल्यास. आता शासन कोणाचं पहा, अंतर्गत शासन जे आहे किंवा ते जे राज्याचं शासन आहे ते देशी राजा सांभाळतो आणि देशी राजाच्या हातात ते सूत्र आहे. पण तैनाती फौज स्वीकारल्यामुळे काय झालं की इंग्रजांची मध्यस्थी, कुठेही युद्ध झालं तर इंग्रजांची मध्यस्थी मानावी लागेल. इंग्रजांचा रेसिडेंट आपल्या राज्यामध्ये ठेवावा लागेल. तो रेसिडेंट दरवर्षी अहवाल लिहितो आणि राज्य कसं सुरू आहे, काय सुरू आहे या बाबतीत माहिती तो गव्हर्नर जनरलला पाठवतो. आणि त्यामुळे काय होते की तुमच्या राज्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आपोआप इंग्रजांचा ताबा होऊन जातो. हे देशी राजांना लेट समजलं, सुरुवातीला नाही समजलं, आणि समजलंही असेल तर ते काही करू शकत नव्हते, कारण की त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांनी तैनाती फौज स्वीकारली होती आणि त्यामुळे त्यांना काही पर्याय नव्हता. ब्रिटिश जसे म्हणतील तसंच त्यांना ऐकावं लागत होतं. आता अवध सारखं जे
राज्य होतं की जे सतत इंग्रजांना पैसे देत होता. त्याच्याकडे जी रक्कम होती त्या कर्ज स्वरूपात त्याने कधीही ठेवली नाही. ती पूर्ण रक्कम त्याने परतफेड केली, पैसे पूर्ण इंग्रजांचे दिले. आता इंग्रजांना सबब नव्हती की अवधला कशा पद्धतीने खालसा करायचं, ते त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी नवीन व्यवस्था शोधली. म्हणजे पहिलं तत्व काय केलं, काही राजांकडे औरसपुत्र नव्हते म्हणून दत्तक विधान लागू केलं. काही जे राजे होते त्यांच्याकडे कर्ज होतं म्हणून कर्जाचं कंपनीचं कर्ज फेडलं नाही म्हणून त्यांचा प्रदेश हिसकला, म्हणजे खालसा केला. आता नवीन एक व्यवस्था अजून लावली त्यांनी की शासन व्यवस्था ज्याची विस्कळीत असेल त्यांचं सुद्धा राज्य खालसा करायचं. अशा पद्धतीने शासन व्यवस्था विस्कळीत आहे याचा ठपका मारायचा. आता तो कोण मारेल? तो तिथे असलेला रेसिडेंटच मारेल. अवधचं उदाहरण घेऊ. अवधमध्ये काय झालं, शासन व्यवस्था चांगली आहे, कुठेच अडचण नाही, पण कागदाचं काम कागद करते. स्लीमन जो होता हा तिथला रेसिडेंट होता आणि त्याने डलहौसीला अहवाल पाठवला. स्लीमनने अवधमधून अहवाल पाठवला. अवधवर तैनाती फौज तर आधीच लादली होती त्या वेलस्लीनेच. आता त्याचं शासन म्हणजे तैनाती फौजेनुसार स्लीमन तिथे यांचा रेसिडेंट आहे. आता रेसिडेंटने अहवाल पाठवला त्या गव्हर्नर जनरलला. तो लिहितो, नवाब हलक्या लोकांमध्ये वावरतो. पहा, म्हणजे हे काय लिहिण्याची पद्धत झाली. नवाब हलक्या लोकांमध्ये वावरतो, राज्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही, त्यामुळे राज्याची शासन व्यवस्था अतिशय वाईट अवस्थेला गेली आहे. आता हे कोण लिहितो आहे? इंग्रजच. आणि खालसा कोणाला करायचा आहे? इंग्रजांनाच. हे का, लिहिणाराही इंग्रज आणि खालसा करणाराही इंग्रज. त्यामुळे स्वाभाविकच इंग्रज जे कागद लिहितील तो खरा. म्हणजे स्लीमनने हा अहवाल दिला, खरे खोटे कोण पाहिल? गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल कशाला पाहिल? कारण गव्हर्नर जनरलला आता ते खालसाच करायचं आहे ना राज्य. आणि त्यामुळे नवाब हलक्या लोकांमध्ये वावरतो असं स्लीमन लिहितो, राज्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही, त्यामुळे राज्याची व्यवस्था, शासन व्यवस्था अतिशय वाईट अवस्थेला गेली आहे, सर्वत्र अराजकतेचे वातावरण आहे, विशेषतः शेतकरी वर्गाची स्थिती हालाकीची आहे, असं तो लिहितो. आता हे किती खरं आणि किती खोटं हे काही टेस्ट करायला कोणी तिथे आहे नाही. ब्रिटिशांना काही ना काही ठपका ठेवून ते राज्य खालसा करायचं आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा अहवाल स्लीमनला द्यायला लावला. लॉर्ड डलहौसीनेच करायला लावलं असेल ना असं. तर स्लीमनने तसा अहवाल पाठवला. पुढे 1854 मध्ये सुद्धा अशीच काही घटना घडली. रेसिडेंट म्हणून ओट्रम हा लखनौला गेला आणि त्याने सुद्धा एक अहवाल पाठवला. आता हे सगळे त्यांचेच माणसं आहेत बरं, आणि ते त्याच्या विरोधात म्हणजे तिथल्या नवाबाच्या विरोधात देणारच होते अशा पद्धतीचा अहवाल. 1854 मध्ये ऑट्रमने अहवाल पाठवला. त्यात त्याने लिहिलं, सर्वत्र भ्रष्टाचार आहे, प्रजेवर भयानक अत्याचार सुरू आहेत, सगळीकडे कत्तली सुरू आहे म्हणजे कत्लेआम सुरू आहे, असा अहवाल त्याने पाठवला. कुणी? जो दुसरा रेसिडेंट होता ओट्रम याने. आता अशी कंडिशन आहे, अशा पद्धतीचा जर अहवाल पुन्हा पुन्हा लॉर्ड डलहौसीकडे पाठविला जाईल तर तो काय म्हणेल की शासन व्यवस्था विस्कळीत आहे आणि म्हणून तुमचं राज्य खालसा करण्यात येत आहे, कारण जनतेचं कल्याण करणं हे शासनाचं काम आहे आणि म्हणूनच ब्रिटिश इतक्या लांबून इथे आलेले आहेत आणि इथले शासक राज्य करण्याच्या लायकीचे नाही हे त्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्या अहवालांच्या माध्यमातून. आणि नवाब वाजिद अली शाह याला सत्तेवरून पदमुक्त केलं. हे जबरदस्तीने सुरू आहे. जनतेचा याला होकार आहे असं नाही, जनतेचाही होकार नाही, तिथल्या नवाबाचा होकार नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, पण त्यांच्याच रेसिडेंटनी पाठवलेला अहवाल त्या राज्याचा बिघडवून टाकला आणि वाजिद अली शहाला पदावरून पदमुक्त केलं आणि त्याला वार्षिक पेन्शन 12 लाख रुपये संमत केल्या गेली
आणि त्याचं राज्य त्याच्यापासून हिसकल्या गेलं. अशा पद्धतीने शासन व्यवस्था विस्कळीत असल्यास एखाद्या राज्याचं राज्य हिसकून घेण्याची पद्धत आता सुरू झाली. अशा पद्धतीने नवाब वाजिद अली शाह पदावरून गेला. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा, पदव्या आणि पेन्शन रद्द करणे. बरोबर आहे. पदव्या, राजा ही पदवी आहे, आता नामधारी झाली. नवाब ही पदवी आहे, नाही का. सम्राट ही पदवी आहे. अशा ज्या पदव्या आहेत ना, या पदव्या सुद्धा त्या लॉर्ड डलहौसीला खटकत होत्या. कारण की राजाला राजा जर म्हणायचा आहे तर त्यांना असं वाटत होतं की या राजाची शेंडी तर आपल्या हातात आहे, मग याला हा कसला राजा. अशा पद्धतीचे विचार त्यांचे बदलले आणि ते इथल्या राजांना आता अत्यंत तुच्छ मानायला लागले. आणि त्यामुळे इथल्या राजांना राजा, आता त्यांच्याकडे राहिल्या फक्त पदव्याच होत्या ना. ना सैन्य आहे, ना राज्य आहे. सगळा प्रदेश इंग्रजांनी खालसा केलेला होता. काही शिल्लक नव्हतं इथल्या राजांकडे. हा, पदव्या जरूर होत्या. एक प्रकारच्या पदव्या पाटव्या लावण्यासाठी, नाही का. जसं की पेशवा. अरे बा, आता पेशवा राहिलाच नाही, त्याच्याकडे प्रदेशच नाही ना. पण तरीही त्याला मिळणारी सुद्धा पेन्शन आता खतम करायची. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी चाल चालायला सुरुवात केली आणि पदव्या व पेन्शन रद्द करायचे हे त्यांनी ठरवलं. बाजीराव दुसरा, बाजीराव सोबत जेव्हा तृतीय इंग्रज मराठा युद्ध झालं आणि बाजीरावचा पराभव झाला, बाजीरावने पराभव कबूल केला आणि सगळा प्रदेश ब्रिटिशांना दिला आणि त्या मोबदल्यात 8 लाख पेन्शन घेतली होती. आता ती पेन्शन बाजीरावला सुरू आहे. पण बाजीरावच्या मृत्यूनंतर बाजीरावाच्या मुलाला म्हणजे नानासाहेब पेशवाला, तो काही औरस पुत्र नव्हता, बाजीरावाला औरस पुत्र नव्हता, त्यामुळे त्याने दत्तक घेतला होता नानासाहेबाला. आता नानासाहेबाला दत्तक घेतलं, बाजीरावाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे 8 लाखाच्या पेन्शनचं काय, मग हे बाजीरावाला कशाला द्यायची, नानासाहेबाला कशाला द्यायची, असं ब्रिटिशांना वाटत होतं. कारण की बाजीरावाचा तर मृत्यू झाला. पण ब्रिटिशांनी अक्षरशः बाजीरावाचं जे पद होतं तेही नष्ट केलं आणि ही जे पेन्शन बाजीरावाला मिळत होती बाजीरावाच्या मृत्यूनंतर नानासाहेबाला देण्यास त्यांनी नकार दिला. कारण की तो औरसपुत्र नाही, या सबबी खाली त्यांची पेन्शन रद्द केल्या गेली. सरफडत होता नुसता नानासाहेब, कारण की नानासाहेबाची पेन्शन गेली होती. आता 1851 मध्ये बाजीराव दुसऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याची पेन्शन रद्द झाली. 1855 मध्ये कर्नाटकचा नवाब व तंजावरचा राजा यांच्याही बाबतीत असंच झालं. त्यांचाही मृत्यू झाला, कर्नाटकच्या नवाबाचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर तंजावरच्या राजाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या ज्या पदव्या होत्या त्या दत्तक पुत्राला द्यायला त्यांनी अमान्य केलं आणि त्यांच्या पदव्या सुद्धा, म्हणजे नवाब हे पद आहे तर ही पदवी नष्ट, तंजावरच्या राजाची राजा ही पदवी नष्ट, ती रद्द करून टाकली. आणि त्यांना जी मिळणारी पेन्शन होती राज्याच्या मोबदल्यात, बरं पेन्शन काही इंग्रजांनी काही त्यांना सेवा दिली म्हणून पेन्शन दिली असं नाही, म्हणजे तंजावरचं राज्य हिसकलं आणि त्या मोबदल्यात त्याला पेन्शन दिली होती, म्हणजे राज्याच्या मोबदल्यात ती पेन्शन होती. मुळात तर ती त्याच्या वारसपुत्रांना मिळायलाच पाहिजे होती, मग ते दत्तक असो की कोणतेही असो. परंतु ब्रिटिशांच्या मनात बेईमानी होती आणि ते बेईमानी त्यांनी अशी अंमलात आणून इथल्या लोकांना, म्हणजे इथल्या राजांना आता त्यांनी पदव्या आणि पेन्शन रद्द करायला सुरुवात केली आणि रद्द केली सुद्धा. 1856 मध्ये बहादूर शाह जफरकडे आता केवळ आणि केवळ पदवी होती, ती म्हणजे सम्राट, नाही का. मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला पेन्शन पण मिळत होती आणि त्याच्याकडे ती पदवी पण होती. ब्रिटिशांना म्हणजे डलहौसीला सम्राट ही पदवी बहादूर शहाला लावूच द्यायची नव्हती, कारण की तो त्याचा राग करत होता. म्हणजे म्हणायला सम्राट आणि आहे का काही त्याच्याकडे, तर काही नाही. म्हणजे बहादूर शाह जफर इव्हन एखादं युद्ध सुद्धा लढायला गेला नव्हता कधी, पण सम्राट ही पदवी त्याच्याकडे होती. त्याचं जे त्याला जी पेन्शन मिळत होती ती पेन्शन डलहौसीने रद्द केली. सोबतच
त्याची पदवी जी होती सम्राट नावाची केवळ पदवी होती, तो काय आता सम्राट बिम्राट राहिला नव्हता, पण ब्रिटिशांना तेही चालणार नव्हतं आणि म्हणून ब्रिटिशांनी त्याची पदवी आणि त्याचं पेन्शन हे रद्द केलं आणि अशा पद्धतीने विलिनीकरणाचे तत्व ब्रिटिशांनी भारतभर राबविलं. ही जे साम्राज्यवादी मनोवृत्ती होती त्याचं हे मूर्तिमंत असं उदाहरण आहे की इथल्या लोकांना त्याने तुच्छ समजून त्यांच्याकडच्या पदव्या, त्यांना दिलेली पेन्शन सगळी रद्द केली आणि अक्षरशः कुठल्याही चाली रीतीची चाड न ठेवता, कुठलीही नीतिमत्ता न ठेवता डलहौसीने मन मानेल असा कारभार करून पदव्या आणि पेन्शन सगळं रद्द करून टाकलं. सातारा, नागपूर, झाशी सगळे खालसा केले, पेशव्याची पेन्शन रद्द केली, असं असं सगळं केलं. बादशहाची बादशाही गेली आणि त्यामुळे साहजिकच सगळेच्या सगळे नवाब, राजे, सम्राट हे सगळे डिवचल्या गेले त्या ब्रिटिशांकडून आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात बंडाचा ध्वज उभा केला आणि 1857 मध्ये संघर्षाला सुरुवात झाली. धन्यवाद मित्रांनो.